नमस्ते. सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी 1 कप तांदळाच्या पिठापासून अगदी 80 पापड बनवले आहेत. तेही न लाटता अगदी 5च मिनिटात 80 पापड बनून तयार होतात. हे पापड तळल्यानंतर अगदी डबल फुलतात, त्याचबरोबर भाजले तरीही चालतात आणि इतके क्रिस्पी, खुसखुशीत आणि हलकेही बनतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. तर तांदळाचे पळी पापड बनवण्यासाठी मी येथे 1 कप तांदळाचे पीठ घेतले. हे पीठ अगदी बारीक असावं. त्यानंतर तांदळाचे पापड बनवण्यासाठी शक्यतो नवीन तांदूळ असेल तर पापड छान बनतात. त्यानंतर 1 कप तांदळाच्या पिठासाठी मी यामध्ये 2 कप पाणी ॲड केलं आणि या पिठामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून चांगलं मिक्स करून घेतलं. तर हे तांदळाच्या पिठाचे पापड बनवताना पीठ आणि पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असेल तर पापड अगदी परफेक्ट बनतात. त्यानंतर एक जाड तळाची कढई घ्यायची किंवा कोणतंही जाड तळाचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये 10 कप पाणी ॲड केले. तर कढईमध्ये 10 कप आणि पिठामध्ये 2 कप असे या पापडासाठी आपण एकूण मिळून 12 कप पाणी ॲड केले. आता कढईमधल्या पाण्याला चांगले उकळे आल्यानंतर यामध्ये आपण जे तांदळाचे पीठ आणि पाण्याचे बॅटर बनवलं होतं ते ॲड करू. आता हे पीठ ॲड केल्यानंतर अगदी एकसारखं हलवायचं आहे. हे पीठ अगदी एकसारखं हलवलं नाही तर तळाला चिकटतं, त्यामुळे अगदी एकसारखं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे पीठ हाय फ्लेमवरती 10 ते 15 मिनटं शिजवून घेतलं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती 20 मिनटं शिजवून घेतलं. म्हणजे एकूण 30 ते 35 मिनिट पीठ चांगलं शिजवून घेतलं. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू. मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे, कारण वाळल्यानंतर पापड खूप खारट लागतात. त्यामुळे मी 1 कपासाठी 1 चमचा मीठ ॲड केले आणि या पिठामध्ये आपण पापड खार, सोडा काहीही वापरलेलं नाही, तरीही पापड फ्राय केल्यानंतर अगदी डबल आकारामध्ये फुलतात. तर हे तांदळाचे पापड बनवताना पीठ शिजणं खूप महत्त्वाचं आहे. पीठ जर कच्चं राहिलं तर पापड पूर्ण तुटतात किंवा उन्हात घातल्यानंतर पूर्ण त्याचे तुकडे पडतात. त्यामुळे हे पीठ अगदी 30 ते 35 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता पीठ चांगलं शिजलं की गॅस बंद करायचं आणि या पिठामध्ये 1 चमचा कलोंजी, 1 चमचा चिली फ्लिप्स आणि 1 वाटी कोथिंबीरीची फक्त पानं घेतली आहेत आणि ही पानं अगदी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली. हे सर्व पीठ शिजल्यानंतर ॲड केलं, कारण कोथिंबीर आधी ॲड केली तर काळी पडते. त्याचबरोबर चिली फ्लिप्स आधी ॲड केलं तर त्याचा कलर पिठामध्ये उतरतो. त्यामुळे अगदी शेवटी हे सर्व ॲड केलं. आता हे सर्व पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे पीठ चांगलं थंड झाल्यानंतर म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर याचे पापड बनवून घेऊ. अगदी गरम असताना बनवले तरीही चालतात, पण आपण हे पापड सुकवण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदावर घालणार आहोत. त्यामुळे पीठ अगदी नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर पापड बनवून घेऊ. तर पापड बनवणार आहोत त्या पेपर शीटवर पहिल्यांदा मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा पाणी घेऊन कपड्याने पूर्ण शीट पुसून घेतली. यामुळे पापड पेपर शीटला चिकटणार नाहीत. आता पीठ चांगलं नॉर्मल टेम्परेचरला आलं आहे. याचं पापड बनवून घेऊ. तर पापड बनवण्यासाठी मी पोहे खातात तोच चम्मच वापरला आहे. या चमच्याने 2 चम्मच घेतले आणि याच चम्मचने पापड अशा पद्धतीने पसरून घेतला. किंवा छोटी पळी असते त्या पळीनेही हे पापड खूप छान पसरता येतात. तसेच हे पापड घरामध्ये फॅनखालीही सुकतात किंवा उन्हामध्येही सुकवू शकता. मी हे पापड घरामध्येच पहिल्यांदा पसरवून घेतले आणि माझ्या बाल्कनीमध्ये अगदी दुपारचं 1 ते 2च तास ऊन येतं. त्यामुळे मी हे पापड अगदी सकाळी सकाळी बनवून घेतले होते आणि दुपारी बाल्कनीमध्ये ऊन आल्यानंतर उन्हामध्ये ठेवून दिले. तर आपण जे पापडाचं पीठ बनवलं आहे त्यातीलच एक 20 ते 25 पापडाचं पीठ मी वेगळं काढून घेतलं आणि यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करून याच पिठापासून मी तांदळाचे जिरा पापडही बनवून घेतले. तर हे सर्व मिळून माझे जवळपास 70 ते 80 पापड तयार झाले आणि 2 दिवस सुकल्यानंतर पापड बघा किती मस्त पातळ आणि एकसारखे बनून तयार झाले आहेत. तर हे पापड लाटा किंवा प्रेस करून मोठे करा, काहीही करायची गरज नाही. अगदी कमी वेळेत भरपूर पापड बनून तयार होतात.
आणि तुम्ही पाहू शकता हा पापड फ्राय केल्यानंतर अगदी डबल फुलतो। तसेच हा पापड इतका हलका आणि खुसखुशीत बनतो, तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो। तुम्ही सालपापडी बनवली असेल आणि खाल्ली असेल तर सालपापडी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, पण हा पापड अगदी सालपापडीसारखाच मस्त खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा, चवीला अप्रतिम पण खूप पटकन बनणारा हा तांदळाचा पापड या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसा बनला होता ते। थँक्यू, बाय बाय, परत भेटू।